नमस्कार 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 सर्वांचं मी स्वागत करतोय माझ्या स्वर्गंधार निषाद या चॅनलवरती। आज मी तुमच्यासाठी एक पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तो कोणता आहे ते सांगणारच आहे, पण तत्पूर्वी एक नम्र विनंती आहे, माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, माझ्या व्हिडिओना लाईक करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींना माझे व्हिडिओ शेअर करा। आता आपण बघणार आहोत राग केदा। हा राग कल्याण थाटातून निर्माण झालेला आहे। हा राग प्रमुख रागांपैकी एक महत्वपूर्ण राग आहे। या रागामध्ये 2 मध्यम 2 निषाद आणि बाकी सर्व शुद्ध स्वर लागतात। तीव्र मध्यम पंचम सोबत येतो। आरोहामध्ये कोमल निषादाचा वापर दैवतासह करतात। आरोहामध्ये ऋषभ वर्ज आहे। या रागापासून अनेक रागांची निर्मिती होऊ शकते असं संगीतज्ञांचं मत आहे। कामोद रागापासून या रागाचा बचाव करावा लागतो। या रागाचा उठाव साम प या स्वरसंगतीपासून केला जातो, तर या रागाचे अंतरे म प प सा किंवा म म प प सा या स्वरसंगतीपासून सुरू केले जातात। आरोहामध्ये दैवताचा वापर कमी केला जातो। या रागामध्ये गंधार वर्ज आहे, पण काही गुढीजन मात्र या रागाला उठावदार बनवण्यासाठी या रागामध्ये गंधाराचा वापर करतात। या रागाचा वादी स्वर म मध्यम आहे। या रागाचा संवादी स्वर सा षड्ज आहे। या रागाचा रस शांत आहे। या रागाची जाती वक्र मानतात। आता बघूया या रागाचा आरोह आणि अवरोह। सारे साम प पध प प सा सा नि ध प म प ध नि ध प म रे सा रे सा। धन्यवाद।